नमस्कार फ्रेंड्स, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांना श्रीपाद श्रीवल्लभ व नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्ण अवतार म्हणून ओळखले जाते। चैत्र शुद्ध द्वितीयेचा दिवस हा स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो। यंदा 31 मार्च 2025 रोजी हा प्रकट दिन येत आहे। या दरम्यान स्वामी भक्त या प्रकट दिनाच्या निमित्ताने अक्कलकोटमध्ये मोठा उत्सव साजरा करतात। महाराष्ट्रात विविध मठांमध्ये या प्रकट दिनाच्या निमित्ताने सप्ताहांचे विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। स्वामी समर्थांनी आपल्या अवतार कार्यामध्ये अनेक लीला केल्याचा त्याचा अनुभव स्वामी भक्तांना आहे। दांभिकपणा, अंधश्रद्धा यांना दूर करून अनेकांना त्यांनी सन्मार्गाला लावले, आपला शिष्यवर्ग घडवला। आजही स्वामी समर्थ प्रकट दिनाचे औचित्य साधून अनेक ठिकाणी त्यांचे भक्त गुरुलीलामृत, स्वामी चरितामृत त्यांचे सप्ताह पद्धतीने पारायण करतात। गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले। 1459 मध्ये माघ वद्य शके 1380 रोजी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या। त्यानंतर ते शैल्ययात्रेचे निमित्त साधून कर्दळी वनात अदृश्य झाले। याच वनात त्यांनी 300 वर्षापेक्षा जास्त काळ कठोर तपश्चर्या केली। या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारुळ रचले। एके दिवशी एक लाकूड तोड्या वनात आला। लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व वारुळावर पडली। त्यानंतर त्या वारुळातून रक्ताची धार येऊ लागली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला। त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली। हेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज। आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूड तोड्या घाबरला होता, मात्र स्वामींनी लाकूड तोड्याला अभय दिले आणि त्यानंतर स्वामी देशटनासाठी निघाले। अनेक ठिकाणी फिरून ते मंगलवेढ्यातून अक्कलकोटमध्ये आले असे सांगितले जाते। स्वामींच्या चिरंतर वास्तव्यामुळे अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले। त्याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले। स्वामींनी 30 एप्रिल 1878 मध्ये म्हणजे चैत्र वद्य त्रयोदशीला अक्कलकोटमध्ये वटवृक्ष समाधी मठ या ठिकाणी मध्यान्हाच्या वेळी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।